हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी मानसिया घुले, बिबेवाडी उपासना केंद्र, पुणे। हा अनुभव मागच्या महिन्यातला आहे। जुईनगरला दादांनी याग करायला सांगितले होते, तर मी, माझी आई, मावशी आणि आजी आम्ही असे 4 जण आणि आमचे ड्रायव्हर आम्ही जुईनगरला यागाला गेलो। यागाची बॅच साधारण रात्री 8 ते 9च्या दरम्यानची होती। आम्ही याग कंप्लीट केला। याग झाल्यानंतर आम्ही तिथे जेवण केलं आणि आम्ही परत पुण्याला निघालो। अगोदरही असा रात्रीचा प्रवास मुंबई टू पुणे बऱ्याचदा केला होता, पण बापूंनी सांगितलं होतं शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा आणि दादांनी सुद्धा सांगितलं होतं की रात्रीचा प्रवास जर केलाच तरी जो ड्रायव्हरच्या शेजारी बसतो त्याने कायम जागा राहावा। तर यामुळे मी अगोदर जेव्हा प्रवास केला होता तेव्हा मी जागा राहायचो आणि ड्रायव्हरकडे लक्ष ठेवायचो। पण माझा अनुभव असा होता की एवढ्या वेळ मी गेलो आहे पण तरी ड्रायव्हरला सारी डुलकी पण लागत नाही, काहीच होत नाही आणि आपण सेफली घरी पोहोचतो। तर यावेळेस असं मनात विचार आला की यावेळेस आपण घरी सेफली पोहोचू, काय होणार आहे, मी झोपलं तर झोपून बघूयात। आणि मी झोपलो साधारण 15 मिनिटांनी मला अचानक जाग आली। ती जाग अशी आली की गाडीचा हॉर्नसुद्धा वाजला नव्हता किंवा कुठलं गाणंही वाजलं नव्हतं, कोणी हाक पण मारली नाही, गाडी खड्ड्यातून पण गेली नाही। अचानक काही कारण नसताना मी गाढ झोपलेलो असताना मला अचानक जाग आली आणि माझं लक्ष राईटला ड्रायव्हरांकडे गेलं। माझं लक्ष ड्रायव्हरांकडे गेल्याच्या बरोबर दुसऱ्या सेकंदाला ड्रायव्हरचे डोळे मिटले। आम्ही हायवेच्या एक्सप्रेसवेच्या मधल्या लेनमधून चालत होतो आणि एक्सप्रेसवेच्या या लेनला सगळ्यात लेफ्टच्या लेनमध्ये एक ट्रक होती आणि स्टेअरिंगचं कंट्रोल गेल्यामुळे ड्रायव्हर म्हणजे आमची गाडी त्या ट्रकवरती आढळणार होती आणि माझं लक्ष गेल्यामुळे मी जोरात काकांना आवाज दिला आणि ते डचकून उठले आणि परत स्टेअरिंगचा कंट्रोल घेतला। म्हणजे काही कारण नसताना, म्हणजे इम्पॉसिबल असणारी गोष्ट, मला गाढ झोप लागलेली असताना मला अचानक जाग येणं आणि ती जागसुद्धा अशा वेळी येणं की ज्याच्याबरोबर दुसऱ्या सेकंदाला ड्रायव्हरच झोपला होता। तर हे फक्त आपला बापूच करू शकतो। अशा आम्हाला माहीत नसलेल्या कित्येक संकटातून बापू तो आम्हाला वाचवत असतोच, म्हणून खरोखर अंबज्ञ।